नमस्कार तुम्हा सर्वांना आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते या माझ्या दाटलेल्या भावना आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर. आज मी जे बोलणार आहे ते कोणावर टीका करण्यासाठी नाही. प्रत्येक पुरुष चुकीचा असतो असंही मी म्हणत नाही, पण प्रत्येक स्त्रीच्या मनात एक स्वप्न असतं, एक अपेक्षा असते तिच्या घरातील कर्त्या पुरुषाबद्दल. माझ्याही मनात असा एक कर्ता पुरुष आहे, कदाचित तुमच्याही मनात असेल. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला वाटतं माझा नवरा फक्त घर चालवणारा माणूस नसावा, तर तो घराचा आधार असावा. कर्ता पुरुष म्हणजे नेमकं कोण? आपल्या समाजात अनेकदा एक गैरसमज आहे. घरात पैसा आणणारा म्हणजे कर्ता पुरुष, पण खरंच एवढीच त्याची व्याख्या आहे का? माझ्या मते तर नाही. कर्ता पुरुष म्हणजे फक्त नोकरी करणारा माणूस नाही, तो आपल्या कुटुंबासाठी जगणारा माणूस असतो, ज्याच्या प्रत्येक निर्णयामागे एकच विचार असतो: माझ्या कुटुंबाला आनंद कसा मिळेल, माझ्या मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल, माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम कसं राहील. ही भावना ज्या पुरुषाच्या मनात असते तोच खरा कर्ता पुरुष. कर्ता पुरुषाची पहिली जबाबदारी घरासाठी पैसा कमावणं महत्त्वाचं तर आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे आपला वेळ देणं. मुलांना महागडी खेळणी आठवत नाही, पण त्यांना बाबांनी हात धरून फिरवायला नेलेलं तो 1 तास नक्कीच आठवतो. मुलांना महागडे कपडे आठवत नाहीत, पण बाबांनी खांद्यावर बसवून केलेली सफर आठवते. पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येतात, पण प्रेम, वेळ, आदर, आपुलकी हे कोणत्याही दुकानात मिळत नाही. म्हणूनच कर्त्या पुरुषाने आपल्या कुटुंबाला फक्त पैसा नाही तर स्वतःचा वेळही द्यायला हवा. मुलांचे पहिले शिक्षक कोण? आपण मुलांना संस्कार शिकवतो, पण मुलं ऐकून कमी आणि पाहून जास्ती शिकतात. जर बाबा घरात आदराने बोलत असतील तर मुलंही आदराने बोलायला शिकतात. जर बाबा स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवत असतील तर मुलांनाही नीटनेटकेपणाची सवय लागते. जर बाबा आईशी प्रेमाने बोलत असतील तर मुलांनाही नात्याचा अर्थ समजतो. संस्कार भाषणातून नाही तर आपल्या वागण्यातून दिले जातात. फक्त पैसा पुरेसा नसतो. अनेक जण म्हणतात, मी दिवसभर मेहनत करतो, पैसा कमवतो, तेवढंच पुरेसं आहे का? तर अजिबात नाही. कारण त्या पैशांचा आनंद कोणासोबत घ्यायचा? आपलं कुटुंब नसेल तर त्या पैशांचं मूल्य आहे का? मुलांना तुमच्या खिशातले पैसे नाही तर तुमचा हात हवा असतो. पत्नीला महागड्या भेटवस्तूंपेक्षा 2 प्रेमाचे शब्द जास्त मौल्यवान वाटतात. घरात हसणं, एकत्र जेवणं, एकत्र फिरणं, एकत्र राहणं या छोट्या क्षणांनीच मोठं आयुष्य घडत असतं. समारोपाकडे जाणारा विचार कर्ता पुरुषच म्हणजे जो फक्त घर चालवत नाही तर घरातील प्रत्येकाची मन जोपासतो. जो फक्त कमवत नाही तो प्रेमही देतो. जो फक्त आदेश देत नाही तो स्वतः उदाहरण बनवून जगतो. जो मुलांचा हिरो असतो, जो पत्नीचा आधार असतो आणि आईवडिलांचा अभिमान असतो. अशा पुरुषामुळेच एक सुंदर घर तयार होतं. घराला भिंती बांधतात, पण त्या घराला घरपण देतो तो म्हणजे कर्ता पुरुष. इथे भरपूर महिला असतील ज्यांना नक्कीच माझे विचार पटत असतील, किंवा त्यांना असं नक्कीच वाटत असेल की माझ्याच मनातलं ह्या ताई बोलत आहे. जर खरंच तसं असेल तर तुमच्या मतांना फक्त एक कमेंटमध्ये लिहा. एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हालाही खरंच वाटत असेल की घराचा खरा आधार फक्त पैसा नसून प्रेम, आदर, वेळ आणि जबाबदारी आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित एखाद्या घरात हा विचार पोचला तर एखादं कुटुंब अधिक आनंदी होईल. आणि याही पेक्षा
जास्त सुख माझ्यासाठी काहीही नाही. आपल्या सर्वांचे भावना, आपल्या सर्वांच्या इच्छा, विचार हे प्रत्येक स्त्रियांच्या एकच असतात की माझं कुटुंब सुखी असावं, माझ्या नवऱ्याने चांगलं राहावं, माझ्या बायकोनी चांगलं राहावं, माझ्या याने चांगले काम करावे. फक्त कुटुंबासाठी जगा. बाहेरच्या अनेक वाईट गोष्टी आहेत ज्याच्यामुळे बरेचसे संसार बिघडत आहे, तुटत आहे. तर कृपया करून आपल्या नात्यांना वेळ द्या, आपल्या नात्यांना जोपासा. मुलांचं बालपण परत येत नाही, गेलेली वय परत येत नाही. स्वतः जपा, नात्यांना जपा, चांगले संस्कार मुलांना द्या. जे तुम्ही आता द्याल ना तेच तुम्हाला परत मिळणार. आता आईवडिलांना बोला, आता मुलांसोबत बोला, आता पत्नीसोबत बोला. वेळ काढा, पैसा कमवा, पण फॅमिलीसोबत राहून त्याची मजाही करा. मुलांना शिकवा, मोठं करा, पण संस्काराने, माणुसकीने. प्रत्येकाच्या मनात घर करायला मुलांना आतापासून शिकवा. त्याआधी सुरुवात आपल्यापासून करा. आपण आपल्या वयापेक्षा मोठ्या माणसांना कसं बोलतोय, काय बोलतोय हे मुलं बघत असतात. तुम्ही तुमच्या आईवडिलांना समजून घेतलं तर लहान मुलं सुद्धा त्यांच्या आजी आजोबांना वेळ देतील. तुम्ही बायकोला मदत केली, तुम्ही बायकोला समजून घेतलं, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये थोडाफार तरी हातभार लावला तर तुमची बायकोसुद्धा तुमच्या आईवडिलांना तसं वागेल. तुम्ही स्वतः जर घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करताय आणि त्या वातावरणाला पुसण्यासाठी जर तुमची बायको पुढाकार घेते आहे आणि तुम्ही त्या गोष्टीकडे नकारात्मकतेनेच बघते, तर कालांतराने ती शांत होते आणि जसं चालू आहे त्या परिस्थितीत ती राहायला सुरुवात करते आणि याच्यात कुणाचं काहीही बिघडत नाही. बाबांनो, याच्यात नुकसान फक्त लेकरांचं होतं. लेकरं जर निगेटिव्ह वातावरणात वाढले तर त्यांना पुढे जाऊन खूप अडचणी येतात. म्हणून आत्ताच आपल्या अंगी असलेली आळस, अस्वच्छता, वाईट विचार, कुसंगत या सगळ्या गोष्टी सोडा. आयुष्य अजूनही हातात शिल्लक आहे. योग्य वेळ बघा आणि आपलं आयुष्य परत एकदा आपल्या लेकरा बाळांसोबत, बायकोसोबत, आई वडिलांसोबत प्रेमाने, विश्वासाने सुरू करा. एक कर्ता पुरुष म्हणून तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, आमचा आधारस्तंभ आहात, आमचे मार्गदर्शक तर आहात, आमचे संरक्षकही तुम्हाला व्हायचं आहे. जे तुम्ही आता बनाल तेच मुलं तुम्हाला परत देणार. काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. स्वतःच्या मनातल्या भावना इथे मांडा. मीही एक स्त्री आहे. माझे विचार जर मी मांडत आहे तर माझ्या विचारांनाही तुम्हाला साथ द्यावीच लागेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन एका विषयामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चुकलं असेल तर माफ करा, समजून घ्या आणि मन मोकळं करा. तोपर्यंत काळजी घ्या.